आज माझी आई अमरनाथ यात्रेहून आलेली आहे आणि तिने खूप खास गिफ्ट आणलेत आमच्या सर्वांसाठी। आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे सकाळी सकाळी फक्त आईचा वापस आलेला चिवडा आम्ही खातो, कारण तिला प्रवासात बनवून दिला होता ना, तर तोच चिवडा आम्ही खायला घेतला होता मायलेकीने। तर चला आता आईला आली, आई थोडी सुकली आहे, तब्येत थोडीशी खराब झाली आईची, पण एवढा प्रवास तिने केला आणि एवढा अमरनाथ यात्रा पार केली ना, ह्याच्यामध्ये तिचं सर्व आलं। तर हे दादासाठी तिनं एक टी शर्ट आणलं होतं आणि खरंच उलनचं होतं आणि अगदी स्वस्त, म्हणजे 200 रुपयाला होतं। मी म्हटलं अजून का नाही आणलं, म्हणली घ्यायलाच वेळ नव्हता, कारण बाकीचे लोक असतात त्यांच्या म्हणण्यानुसार चालायचं असतं। आणि ह्या वेळेस ना तिने काही घेतलं नाही, कारण ज्या वेळेस ती चारधामला गेली होती ना, म्हणजे अमरनाथ, आपलं केदारनाथ, बद्रीनाथ, त्यावेळेस तिने ना खूप साऱ्या वस्तू आणल्या। त्याने हा खास माझ्यासाठी गिफ्ट होतं, की जे की तिने मला घागरा आणला होता आणि खरंच खूप छान होता। आणि आता हे कोणतं फळ आहे ना, तिने मला नाव सांगितलं, पण मला काय ते नाव म्हणजे उच्चारच येत नव्हता। त्यानंतर मग ती गेली होती ना येताना उज्जैनला, मग उज्जैनहून सर्व पोरांसाठी तिने असे टी शर्ट आणले होते आणि टी शर्ट तर खूप सुंदर होते, कापड पण खूप छान होतं आणि अगदी स्वस्त, 150 रुपयामध्ये 2 होते असं ती सांगत होती। आणि असे काही तिने लटकन आणले होते, जे की ते मंदिरात वगैरे लावण्यासाठी सुंदर आणले होते। 4 आणले होते आमच्या चौघीसाठी, आम्ही दोघी बहिणी आणि 2 वहिनी असं आणले होते तिनं, खूप सुंदर होते। ते पण 100 रुपयाला 2 होते आणि बरंचसं सामान स्वस्त होतं बरं, कारण छान होतं, पण तिने खूप कमी सामान आणलं होतं। त्यानंतर हा बघा वैष्णवदेवीचा प्रसाद होता, किती पॅकिंग छान आहे। आणि हे फळ ना तेच कोणतं आहे ते मला नाही सांगू शकत। त्यानंतर या काही बांगड्या आणल्या होत्या, ज्या की मला आल्या आणि फक्त वहिनीला आल्या नाही। त्यानंतर हा सर्वात मोठं गिफ्ट माझं घागरा, जो की मी आयुष्यात पहिल्यांदा असा घागरा घेतला आहे आणि घालणार पण आहे, कारण मला तो आवडलेला आहे। आजपर्यंत कोणतेच घागरे आवडले नाही, पण हा मला आवडला, कारण खूप लाईट वेट आहे, कलर पण सुंदर आहे, थोडंसं त्याला आपण अजून टच दिला ना तर खूप सुंदर दिसणार आहे। आई म्हणत होती असा घागरा घाल, म्हणजे अशी ओढणी लाव तशी ओढणी लाव, त्यामुळे मी आईचं ऐकत होते। तर आयश पण स्कूलवरून आला आणि त्यांनी पण टी शर्ट घातलं। तर चला, कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा।